हाय एव्हरीवन, जय शिवराय. चला तर आजचा आपला संडे ब्लॉग सुरू करूया. आजची सकाळ जरा उशिराच झाली. माझ्यावरून झालं होतं, पण आपली बरी अजूनही अंथरुणातच आराम करत होती. तिला उठ म्हटलं तर काही उठायचं नाव घेत नव्हती. मग थोडीशी मस्ती केली, थोडे लाड केले, प्रेमाने जवळ घेतलं आणि शेवटी मॅडम उठायला तयार झाल्या. खरंच रविवार असलं की मुलांनाही अजून झोपावंसं वाटतं ना. सो आता उठली आहे तर आवरायला सुरू करूया. मग उठल्यानंतर आधी फ्रेश होऊन ब्रश करूया म्हटलं तर ब्रश करायला सांगितलं आणि त्यात पण तिची मस्ती चालू असते. ती मस्ती झाली, त्यानंतर ती आली, त्यानंतर रोजप्रमाणे भिजवलेले बदाम सोलून देत होते. तर म्हटली माझी मी सोलते बोलली आणि मग तिचं ती सोलून खात होती. लहानपणापासून असं छोट्या सवयी लागली की पुढे उपयोग होतो असं मला वाटतं. आज तिची नखंही कापायची होती. हाताची नखं तर शांतपणे कापू दिली, पण त्यानंतर पायाची नखं कापायची म्हटले की लगेच नाटकं सुरू. नको नको असं चाललं होतं. शेवटी थोडंसं समजावलं आणि तेही तयार झाले होते. मुलांना असंच असतं ना, प्रत्येक गोष्टीत थोडी मस्ती त्यांची चालूच असते. त्याच्यानंतर पायाची नखंही कापून झाली होती. त्यानंतर आपलं बाकीचं घरातलं काम आवरून घेऊयात. ते नखं वगैरे कापून झाल्यानंतर मी घर झाडून घ्यायला सुरुवात केली. सकाळची घराची कामं पूर्ण केली. आता माझं हे घर झाडायचं चालू होतं, त्यात पण परीची मस्ती चालू होती. त्यानंतर मग परीला अंघोळ घातली. अंघोळीनंतर तयार करून कॅमेरासमोर आणलं तर मॅडम लगेच पुष्पा स्टाईलमध्ये पोज द्यायला लागल्या. कुठून शिकतात कोण जाणे, पण खूपच गोड दिसत होती. मग मी तिला विचारलं आज काय खायचं आहे आणि क्षणाचाही विचार न करता उत्तर आलं मॅगीसोबत चहा आणि बिस्किट हवे होते. मग म्हटलं चला मॅगीचाच नाश्ता करूया आज. मॅगी तयार होईपर्यंत परी तिच्या खेळात रमली होती आणि इकडे माझी मॅगी करायचं चालू आहे. पहिल्यांदा मॅगी फोडून त्यात टाकली होती आणि शिजायला लागल्यानंतर त्यात मसाला टाकला होता. मग तिच्या पप्पांनाही बोलवून घेतला आणि मग आम्ही तिघांनी मिळून मॅगी खात होतो. तर आता तुम्ही ते बघू शकता की परी कशी मॅगी खात आहे ती. त्यानंतर मी तिचं थोडंसं आवरून घेतलं आणि तिच्याकडं कॅमेरा फिरवला तर तिच्या लगेच पोजेस चालू झाल्या होत्या. त्यानंतर परी तिच्या खेळात रमली होती. तिने इकडे खुर्ची वडली, काय करत होती मला माहीत नव्हतं. मग मी तिला विचारल्यावर म्हटली की तू मला तशी आंघोळ घातली होती तशी मी कबुतराला पण आंघोळ घालत आहे. आणि तिच्याकडे कबुतराची आंघोळ चाललेली आहे, तुम्ही तर बघू शकता. त्यानंतर तोपर्यंत बाहेर आमच्या टेंट हाऊसमध्ये सगळी मुलांची गँग जमली होती. मी कपडे धुत होते आणि तर सगळ्यांना हाय करा म्हटलं तर सगळे एकदम कॅमेऱ्याकडे बघून हसायला लागले आणि हाय करत होते. संडे असल्यामुळे सगळे मित्रमैत्रिणी एकत्र झाले होते. तर वातावरण एकदम छान होतं. आज संडे असल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी स्पेशल प्लॅन होता मटण. मग त्याच्यासाठी सुरू तयारी चालू होती. आधी मटण शिजवलं, त्यानंतर दुसऱ्या बाजूला गॅसवर खोबरं कांदा भाजून घेतला. भाजलेल्या खोबऱ्याचा सुगंध म्हणजे तो वेगळाच असतो. त्यानंतर त्यात कोथिंबीर लसूण आलं घातलं आणि मस्त मसाला तयार केला. मिक्सरमध्ये फिरवून एकदम छान वाटण तयार झालं होतं. आता तुम्ही इथे बघू शकता की हे 2 ते 3 टाईपचे मसाला मी इथे रेडी करून घेतलेले आहेत आणि ओला मसाला आणि सुका मसाला सेपरेटच आहे. आता कढईत तेल गरम, त्यात लवंग आणि दालचिनीची फोडणी दिली. त्यानंतर तयार केलेला मसाला घालून छान परतला. मग कांदा टोमॅटो बाकीचे मसाले घालून सगळं व्यवस्थित शिजू दिलं. मसाला छान तेल सुटेपर्यंत परतला की त्यात शिजलेलं मटण घालायचं असतं. मग मटण घातलं, कालवण छान उकळून दिलं आणि शेवटी मग भरपूर कोथिंबीर टाकली. त्याच्यामुळे चव आणि सुगंध दोन्ही अजून वाढत होतं. इकडे सोबत सुक्कं मटणही तयार करायचं होतं, त्याच्यामुळे इकडं कालवण शिजत आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या साईडला मी सुक्कं मटण तयार करत आहे. तर ह्या साईडला कोथिंबीर वगैरे मी टाकून हे पातळ मटण तयार केलेलं आहे, त्याचा रस्सा तयार केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की ते याचं म्हणजे कसं बनलं आहे, तुम्ही तर बघू शकता. त्यानंतर इकडं मी सुक्कं मटण पण तयार करत आहे. ऑलमोस्ट शिजलं आहे, थोडंसं अजून 2 ते 4 मिनटं शिजवायचं होतं. आणि त्यानंतर मी इकडे कुकरला भात लावला होता आणि कणिक मळून घेतले होते. तर गरमागरम फुलके करायला सुरुवात केली. तव्यावर भाजून गॅसवर फुगलेले फुलके आणि दुसऱ्या साईडला मी फुगवत पण होते. आणि बघता बघता रविवारचं स्पेशल ताट तयार झालं होतं. सुक्कं मटण, रस्सेदार कालवण, गरमागरम फुलके, भात, कांदा, काकडी, लिंबू. खरंच आजचं जेवण खूप छान झालं होतं. आता सर्व तयारच आहे. तर परीचे पप्पा वगैरे आल्यानंतर आम्ही सर्वांनी एन्जॉय करत जेवण खाल्लं होतं. आता जेवण झालं आहे तर उरलेली भांडी आणि घराचं आवरून घेतलं. बाय एव्हरीवन.